राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यांना आता सर्वात मोठी आता लॉटरी लागलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता नमोचे दोन्ही हप्ते आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात आताच एकत्र जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकरी बांधवांसाठी आजचा मुहूर्त अत्यंत आनंदाचा आणि दिलासा देणारा बातमी समोर आलेली आहे। कारण की बघा, गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यात आता बघा नमो शेतकरी योजनाचा नवा हप्ता आणि पीएम किसान योजनाचा शेतकरी मित्रांनो आता बघा सर्वप्रथम आता 24वा हप्ता आता बघा शेतकरी मित्रांनो 23वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला आहे। 24वा हप्ता अजून सुद्धा जमा होण्याचे बाकी आहे। नमो शेतकरी योजनाचा नवा हप्ता आणि 10वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकदा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यासाठी आता आलेली आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आता थेट जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। सरकारच्या वतीने बघा 4,700 कोटी रुपये हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि बघा, राज्यातील 52 लाख पेक्षा जास्त शेतकरी बांधवांना यांच्या चेहऱ्यावर आता आनंदाचा पसरलेला आहे। म्हणजेच की शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आजच्या या विशेष मुहूर्तावर थेट लाभ हस्तांतरित डीबीटीद्वारे ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे। आणि बघा, अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर रक्कम जमा झाल्याचा संदेश येण्यास सुरुवात झाली असून यामुळे शेतकरी वर्गात उत्साहाचं वातावरण आहे। बघा, राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयामुळे या योजना राबवली जात असल्याने शेतकऱ्यांना एकही वेळी दोन्ही हप्त्याचा लाभ मिळत आहे। त्यामुळे त्यांना आर्थिक गरजे पूर्ण होण्यास मोठी मदत होणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला पीएम किसानचा आता 23 हप्ता मिळाला, अशा शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा नमोचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता दोन्ही हप्ते सकाळपासूनच आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। बघा, शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, कोणत्या शेतकऱ्याच्या यादीत नाव आहे बघा, यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर 100% शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। बघा, योजनाचा लाभ मिळवण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे आणि बँक खातं आधार कार्डशी जोडलेले असणे अत्यंत अनिवार्य आहे। ज्यांच्या बँक खात्यात आधार कार्ड लिंक नाही त्यांना तांत्रिक अडचण येऊ शकते शेतकरी मित्रांनो। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी जवळच्या बँकेत जाऊन आपलं आधार सिलिंग पूर्ण करून घेणे, जेणेकरून बघा भविष्यात हप्ता कोणत्याही शेतकऱ्यांचा अडकणार नाही। म्हणजेच की बघा, सरकारनं जिथून हप्ता टाकेल तिथून शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा व्हायला सुरुवात होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, बँकिंग व्यवहारावर सुरक्षित येण्यासाठी बघा सुरक्षिततेसाठी सरकारने काही महत्त्वाचे नियम लागू केलेले आहे। यामध्ये प्रमुख्याने बघा उत्पन्नाची मर्यादा आणि कुटुंबातील सदस्याची पात्रता तपासली जात आहे। ज्यांच्या उत्पन्नाची मर्यादा ठरवून दिलेली निकषाच्या बाहेर आहे अशा शेतकऱ्यांना लाभ काही काळासाठी रोखण्यात आला असून केवळ गरजू आणि अल्पधारीन शेतकऱ्यांना हे पैसे दिले जात आहे। आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आता पैसे वाटपाचा पहिल्या टप्प्यात आता आपण काही महत्त्वाच्या जिल्ह्याची माहिती घेऊया। या प्रक्रियेत यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यात बघा आज निधी वितरित मोठी म्हणजेच की बघा आता शेतकऱ्याला लॉटरी लागलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, या भागातील अनेक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 4,000 रुपये आता एकत्र संदेश येण्याची सुरुवात झाली असून पैसे बघा आता प्रशासनाने हा काम युद्ध पातळीवर आता होत असलेले आहे। आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आता बघा, यासोबतच वर्धा जिल्ह्यात सुद्धा आज पैसे जमा होणार आहे। त्याचप्रमाणे बघा अकोला या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना आजपासून या निधीसाठी लाभ मिळण्याची सुरुवात झालेली आहे। योजनामध्ये बघा सहकारी क्षेत्रातील बँकेचा वापर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा लाभ पोहोचवला जात आहे। ज्यांनी आपले खातं सरकारी किंवा सहकारी बँकेत उघडलेले आहे त्यांना ही रक्कम प्राधान्याचा लाभ दिला जात आहे। म्हणजेच की शेतकऱ्यासाठी बघा आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। तसेच शेतकरी मित्रांनो बघा, वाशिम आणि अमरावती या क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी आजची सकाळ आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे। येथे ही रक्कम थेट
शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या मशागतीसाठी खर्चाची चिंता काही अशी मिटली जाणार आहे. आणि ज्या शेतकऱ्याकडे बघा पोस्ट ऑफिस किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं खातं आहे, त्यांना या खात्यात म्हणजे की त्यांच्या खात्यात आज तातडीने पैसे जमा होणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, या प्रक्रियेला आता अजून त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, हिंगोली आणि लातूर या दोन्ही जिल्ह्यातील आजचा मुहूर्त मोठा दिलासा मिळणार आहे. कारण की या जिल्ह्यात सुद्धा आता शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आणि बघा येथील प्रशासनाने बँकेत गर्दी टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्यांची केवायसी पूर्ण आहे त्यांच्याच खात्यात ही रक्कम सुरक्षित पाहायला असल्याचे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार. हे इतकंच नव्हे तर शेतकरी मित्रांनो बघा, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा या प्रक्रियेला सध्या वेगानं राबवली जात आहे. म्हणजेच की आजच त्यांच्या खात्यात त्या जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात आजच पैसे जमा होणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांची आता बँकेमध्ये चौकशी करण्यास सुरू केलेली आहे. कारण की बघा, सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे. अखेरकार टप्प्यात बघा बीड आणि जालना या जिल्ह्यातील सुद्धा पैशाचं वितरण पूर्ण करायला सूचना देण्यात आलेल्या आहे. टप्प्याटप्प्याने हे वाटप संपूर्ण 12 जिल्ह्यात पूर्ण केलं जाणार असून कोणत्याही अफवावर शेतकरी मित्रांनो बघा विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सरकारी माहितीवर लक्ष केंद्रित करा. यामुळे कोणत्याही माध्यमाची तुमची फसवणूक करू शकणार नाही. व तसेच बघा आता शेतकरी मित्रांनो आता बघा तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार त्याचप्रमाणे बघा तुमचा जिल्ह्याचे नाव यादीत आहे का. आता आपण सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे काही जिल्हे आहे त्या जिल्ह्यात 100% पैसे जमा होणार. त्याचप्रमाणे तुम्ही पात्र आहात की नाही, बघा तुम्ही पात्र आहात की अपात्र ठरवण्यात आलेले आहे यांची यादी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली आहे. जर तुमचा मोबाईल SMS येत नसेल तर घाबरून जाऊ नका शेतकरी मित्रांनो. कारण की बघा अनेकदा सर्व्हर तांत्रिक अडचणीमुळे SMS उशिरा येतात, परंतु खात्यात रक्कम जमा झालेली असते पण तुम्हाला कळत नाही. त्यामुळे बघा तुम्हाला बँक शाखेत जाऊन किंवा पासबुक अपडेट करून खात्याची शिल्लक जेवढी काही रक्कम आहे ती तपासून घेण्याची खूप महत्त्वाची गरज आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, सरकारने निर्देशानुसार आता सर्व पात्र लाभार्थ्यांचे खात्यात पैसे जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. बँकेच्यावर सर्व्हर सुरळीत ताण यावा नाही म्हणून सरकारने स्वतः टप्प्याटप्प्याने पैसे अधिकृत म्हणजे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा नियम म्हणजे की बघा आता जमा करण्याचे नियम केलेला आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्याही गोष्टीचा शेतकऱ्याला त्रास येणार नाही. आजच्या वितरण प्रक्रियेतून शेती कामासाठी लागणारे बियाणे आणि खतेच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. सरकारी बँकेच्या खात्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना परवानग्याचा लाभ दिला जात असलेल्या भविष्यातील आपले खातं सक्रिय ठेवणे आता नेहमीचं पालन करणे शेतकऱ्यांच्या हितीचं ठरेल. कोणत्याही अडचणीचे बघा आता बडी बँकेच्या शाखेशी संपर्क साधून घ्या. कारण की शेतकरी मित्रांनो आता सर्वप्रथम कोणकोणत्या बँकेत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे लक्षपूर्वक आहे का. बघा जर शेतकरी मित्रांनो तुमच्यापाशी स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तर त्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्याचप्रमाणे बघा बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, पोस्ट ऑफिस बँक, कोटका महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सरकारी बँक आणि बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक या 12 प्रमुख बँकेमध्ये आज प्राधान्य जमा होत आहे. म्हणजेच की या सरकारनं या बँकेला म्हणजेच की या 12 बँकेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आणि आज जर शेतकरी मित्रांनो या बँकेपैकी तुमचं खातं असेल तर तुम्हाला 100% आज दोन्ही योजना म्हणजेच की बघा 4,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजेच की सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे. त्याचप्रमाणे आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा जर तुमचं या सांगितल्याप्रमाणे या 12 बँकेपैकी अकाउंट नसेल तर अजिबात घाबरू नका. येत्या काही दिवसात येत्या काही घंट्यात तुमच्या खात्यात सुद्धा पैसे जमा होणार आहे. जर पैसे जमा झाले नसेल तर शेतकरी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.